हॅलो 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 एक मिनिट आहे तुझं या ठिकाणी 12 वाजून 20 मिनिट आज या कल्याण नगरीमध्ये मुंबईचे उपनगर आहे आणि या उपनगरामध्ये पहिल्यांदा कुणबी समाज सेवा मंडळ या समाज नावाच्या वटवृक्षानं या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि हा पहिलाच कार्यक्रम आणि त्या पहिल्याच कार्यक्रमाचे आम्हाला मानकरी केल्याबद्दल तुमच्या चरणाची धूळ कायम ते होणार राहील हे आश्वासित करून माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। या ठिकाणी साऊंडचा एक शेवटपर्यंत आवाज जाईल तसेच त्या साऊंडवाल्यांची काही चूक नाहीये। हॉलची रचना तशी आहे थोडीशी शॉर्ट असल्यामुळे थोडं इकडे तिकडे होईल समजून घ्या। कार्यक्रमाला सुरुवात करूया। तत्पूर्वी या ठिकाणी धन्य ऐसा जो झाला जन्म अहो धन्य ऐसा जो झाला जन्म अमृताचा तो कुंभ अहो धन्य ऐसा जो झाला जन्म अमृताचा तो कुंभ हरिश्चंद्र फिरसे माऊली जे लाभले आधार स्तंभ हरिश्चंद्र फिरसे माऊली जे लाभले आधार स्तंभ या मंडळाच्या आधारस्तंभ कैलासवासी हरिश्चंद्र माऊली ज्याने आपल्या खांद्याला पिशवी लावून अगदी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन समाज म्हणजे आपली माय आहे आणि त्या मायेची लेकरं एकत्र आणून एक वेगळ्या अर्थानं कुणबी समाजाची आपलेपणाची माय तयार केली आणि त्याच्यातले मेरुमणी म्हणून झालेले हरिश्चंद्र फिरसे माऊली त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली माझ्या या पवित्र सभागृहात। त्याप्रमाणे पायंडा रचून करती वाट चाल पायंडा रचून करती वाट चाल कुणबी समाज सेवा मंडळ बनवून आधार आपलेपणाचा सजला महाल कुणबी समाज सेवा बनवून आधार कुणबी समाज सेवा मंडळ बनवून आधार स्वागतम स्वागतम सुस्वागतम। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। बुद्धि देवता श्री गणेश विद्या देवता आई शारदा माता या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजा भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या कर्णाची नतमस्तक होऊन या शिवरायांचा विचार पुढे त्यांनी चालवला ते शाहू फुले आणि आंबेडकर यांच्या कर्णाची नतमस्तक होऊन मल्हारराव होळकर यशवंतराव होळकर राजमाता अहिल्यादेवी होळकर माझ्या राज्याचं दैवत धनी चव्हाटा धनी केदारने धनी कोलतेश्वर जोगाई जाकाई माझ्या विवळी गावचं ग्रामदैवत आई नवनाई देवी आई विठ्ठलाई देवी धनी देव होळकर यांना नमस्कार करू। शक्ती तुला जर पंढरी असेल शक्ती तुला जर पंढरी असेल तर आयोजक विठ्ठल रुक्माई असतात आणि आमचे आयोजक कुणबी समाज सेवा मंडळ कोकण विभाग शाखा कल्याण आणि याचे अध्यक्ष माननीय सर्वरणीय श्री रघुनाथजी सांगले माऊली आणि अवघ कार्यकर्ते मंडळ यांना नमस्कार करून माझी शाखा मैत्री 11 दिवा माझे ओळखीपटू सत्य जोगते माझे स्क्वेअर मास्टर रोहित शिंदे बेंजल माझा अमोल नाईस्कर आहे ऑर्गनला आधी चव्हाण आहे। या समाजची आणि समाज
त्याचबरोबर आमचे सावंत दादा यांच्या या सहकार्यानं आम्ही कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. नवलाईचे मी नाट मंडळ योगी कवी धनगरवाडा शाखा वैद्य देवा 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 त्यापूर्वी या ठिकाणी काही मंडळींचं नाव घेणं गरजेचं आहे. माझे कायम पाठीराखे राहिलेले माझ्या अनेक प्रोजेक्टला जे निर्माते करून आले आणि या ठिकाणी मला संधी दिली त्या मंडळाच्या वतीनं माझे बंधू समोर माझे आदर समोर संदीप भांडे माऊली माझा मित्र सखा मनोज गोंडा आहे. आदरणीय या ठिकाणी आमचे आधारस्तंभ रवींद्र भटकर माऊली उपस्थित आहेत. त्यानंतर नवीन आमचा सूत्रसंचालक सिद्धेश उदेकर आहे. संदीप रांबाडे आहे. सागर नावले आमचा नव गायक आहे, युवा गायक आहे आणि संजय शेळके. सर्वांना मानाचा मुजरा करून कार्यक्रमाला सुरुवात करूया. सद्गुरुपदं मंत्रमूलं सद्गुरुर्वाक्यं मोक्षमूलं सद्गुरुकृपा स्तवनाला सुरुवात करूयात. हा जर आमचा बहुजनांचा ही मांदियाळी आहे आणि गोतावळा सजलेला आहे. मग आमचं दैवत बळीराजा त्या बळीराजाला नमन करतोय. तुमच्या सर्वांच्या साक्षीनं लक्ष असावं. आज करूया स्मरण स्वाभिमानाचं स्फुरण. आज करूया स्मरण स्वाभिमानाचं स्फुरण. बळीराजाचं मिळवूया आज धरूया चरण. बळीराजाचं मिळवूया आज धरूया चरण. आज करूया
धरूया चरण ओ श्री गणपती गजानन गावदेवी अखंड हातास्वरीचा अखंड बाबूरंगले घराण्याचा बाब्या राजाराम पवन विशाल गणेश भिकाजी गंगाराम प्रभाकर बोलतुरे छत्रपती शिवाजी महाराज की जय। गाव शिरवली तालुका लांजा यांच्याकडे 200 रुपये पारितोषिक। त्याचप्रमाणे माझा मित्र सागर नावले यांच्याकडे 200 रुपये आणि आदर स्तंभ रवींद्र मटकर 500 रुपये पारितोषिक। धन्यवाद। या ठिकाणी गण सादर करतो साऊंडचा थोडा इकडे होईल हॉलची गडबड आहे म्हणून त्यांचा नाही लागत। आमचे प्रतिस्पर्धी शाहीर संजय जोशी हुआ बारी फार छान गेली। आज कल्याणमध्ये हा पहिला कार्यक्रम आहे। आया बहिणी समोर आहे आणि त्याची जाण ठेवून आता समाज आपला आहे शाहीर आपले आहे त्याच्यामुळे त्यांनी चांगलं मान ठेवलं। पण तुम्हाला एक गंमत सांगतो त्यांच्यावर माझी झाली बारी झाली ठरवशा आपल्या लांजामध्ये आणि म्हटलं बुवा आपण शाहीर आहेत एवढे 14-15 वर्ष तुम्ही गायकी करताय त्याला भान आहे सगळ्या गोष्टींचं भावदास घराण्याचे शाहीर आहे तर म्हटलं बुवा बाईच्या डॉक्टर पदर असला पाहिजे शक्तीवाले तर दुसऱ्या वाजता आलं आणि म्हणतात बाईच्या डॉक्टर म्हणतात पदर असला पाहिजे मी म्हणतात साडी नेसून ये मला म्हणतात लंगोटी नेसून यायची गरज नाही। म्हातासारखा मी येडा वाकडा असलो तरी टोपी आहे पद्धतशीर शाहिरी बाज आहे हो आपल्या वर्ण एखादा वांशूर घालतात आणि येतात। त्यांनी दुसऱ्या वारीत सापूच्या तळ्याला साडी नेसून आलं पोलका घालून आलं आणि त्यावेळेला फेटा घातला पण बुवानी फक्त टोपी घालायला सांगितली। आज टोपी घातली अहो ती झोपला की काय आज टोपी घातली अरे टोपी घालायला तारा जेवढा कसला तुम्हाला बाकी सगळं घालायला जमतं की नाही बाकी लुगडं कसं जमतं ना पण एवढं याप करायपेक्षा एक टोपी घालायची। अरे आपण राजापुरातले शाहीर आहे तिकडची काही तत्व अजून ठेवली एक शाहिराने तुम्हाला टोपी लावायची दुसऱ्याने टोपी लावता येते टोपी घालायला लाज वाटते तुम्हाला। एक दिवस लक्षात ठेवा ह्या बुवांना हे मित्र चांगले हे शाहीर पण चांगले यांना टोपी नाही घालायला लावलेला सांगितले आहे बघा। माझ्याकडे एक शेर आहे शेर बोलू का कोण काय बोलत नाही मग मी तसा गावठी म्हणून माझे हिंदी पण गावठी हा तवे पे तेल डाल के मौरी डालता है उसको तड़का बोलते हैं हाँ और शक्ति तुरा में शायर हो के टोपी नहीं पहनता जोशी बुआ उसको बोलता बोलते बुआ माय डियर जोशी आवडता शायराने मी त्याला डियर बोलतो माय डियर जोशी टोपी घाला नाही तर लावी तुझी काशी बघा टोपी घाल गण घेऊया आपण घेऊया बाकी सगळं जमताना पण टोपीचा काय त्रास आहे पैसा संदीप मांडे भावी याच्यावर 200 रुपये आणायचं म्हणलाय ते आहे सगळं घ्या। विचार हा किती आहे इथं काही नाही बर अग देणारा रे आपला लंबोदर काढवड करून सारी करतो मी सोया पण दर वर्षासारखं मात्र सजू बेगर
ऐकत नाही तो कोरडा आवाज आहे. बुवाच्या गळ्याची चालका आज देत नाही. कोपरला माझ्यासोबत आहे 26 तारखेला तेव्हा आपण देऊ. वेळ कमी आहे. आता तुमच्या हळूहळू पोटात कवळं वरण करायचं. त्याच्या आधी पटापट बारे संपूया. वेळ आहे. मेरे यारा तेरे गम अगर पाएंगे हमें तेरी है कसम हम सबर जाएंगे. वरचं योग आहे. तुझ्या नावाचा गणेशा मजला ध्यास लागला. वा. तुझ्या नावाचा गणेशा मजला ध्यास लागला. आस भोळ्या ह्या मनाला माझा श्वास लागला. तूच विघ्न हरेशा देवा तू जगदीशा. तूच विघ्न हरेशा देवा तू जगदीशा. तुझ्यासाठी मी अर्पिली काया देवा गणराया. हो देवा गणराया. देवा गणराया. तुझ्या नावाचा ध्यास लागला. आस भोळ्या नावाला माझा श्वास लागला. तुझं विघ्न हरेशा देवा तू जगदीशा. तुझं विघ्न हरेशा देवा तू जगदीशा. तुझ्यासाठी मी अर्पितो काया देवा गणराया.
विद्येवाडी म्हणून असोय माझ्या हक्काची शाखा माझं हक्काचं गाव याचकडून आपलेपणाचे 300 रुपये आहे. त्याचप्रमाणे रुव्या राजेंद्र नवसाले छान नाव आहे रुव्या राजेंद्र नवसाले याचकडून विकास नंबर यांच्या गाण्यासाठी 200 रुपये पावली. त्याचप्रमाणे या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय माननीय रघुनाथजी सांगले माऊली याचकडून 500 रुपये पारितोषिक आहे. धन्यवाद माऊली. आणि त्याचप्रमाणे कोकणातील युट्यूबर्स तर्फे 200 रुपये पारितोषिक आहे. फरमाईश आहे दुरावा गाव माझा आमच्या कोलेवाडीतले माझे मित्र अक्षय विजय आगरे लालजा कोलेवाडी याचकडून देखील 200 रुपये पारितोषिक आहे. आता गवळण घ्या गवळण एक चांगली आहे होती बुवांना काही गोष्टी आज बुवा आमचे बऱ्यापैकी लाईनीवर येतात. आली बाय आमची काय नाव सांगू एनाची जोरे याचकडून 100 रुपये पारितोषिक गणासाठी आले बायकडून गण घेतलाय परत घेऊन येतो. गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी हो गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी कोसो मैल दूर चालुनी दगड धोंड काट्यातुनी त्या वाटेने माझ्या वडिलांनी त्या वाटेने माझ्या वडिलांनी आणलं तुला गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी. तर शाहिरांना याप्रमाणे प्रेमाची गवळ मिळालेली आहे. माझी राधा म्हणते की एकदा गोविंदा एकदा तरी देश ज्याच्याकडून तुझं आणि माझं वेगळेपण सिद्ध होत नाही. आमचं प्रतिस्पर्धी शाहीर माननीय सन्माननीय जोशी बुवा मानाचा मुजरा तुमच्याकडे राहिलेला आहे. मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मुक्का पुष्ट कोट आणि कोट गावचे शाहीर आमचे. आता बघा त्यांचे डायलॉग बघा माझं गाव म्हणतात कोट बघा त्यांच्याकडे नखरे लय भारी आहेत. आमचं दुसरं जे येतील आणि पहिल्यांदाच मध्ये थोडी शांतपणे करतील. काय म्हणतील काय जिंकण्याचा टिंबा टिंबा मला हरवायची नियतीची म्हणे विषाद नाही. अरे नियतीच्या पुढे तुम्ही नियतीच्या पुढे कोण नाही हे असं स्वतःला लय शाळे समजून आले. पण नियतीच्या पुढे कोण नाही तो चेंज करा बदला. लोक एवढं म्हणतील तुम्हाला आपलं म्हणून सांगतोय माणसं पण आपली तुम्ही पण आपलं मी पण आपला म्हणून हे सांगतोय बाहेर तुम्हाला सांगणार नाही. तर गवळण प्रेमाची घ्या फक्त नजर पाहिजे. राधा कृष्ण एक रूप झाले. पहिली राधा मग कृष्ण मान दिला. आपला वाढवणे किती श्रेष्ठ. आता सांगता स्त्री पुरुष समानता लेडीज फर्स्ट. अरे आपल्या वाढवण्यानं पहिल्यांदा शक्तीवाल्याला सांगितलं बारीक कर आदिबाईला सांगितलं बारीक कर पहिला मान स्त्रीला दिला आणि आता लोक सांगतात लेडीज फर्स्ट. वाढवण्याने ते आपल्या आडाणीपणाच्या वाढवण्यानं हा पायटा घालून दिला. तो शक्ती तुला पहिले आदिबाईला दोन जाते पहिली स्त्रीला दोन जाते आणि दुसरा तुला येतो. आणि ह्या आदिबाया आमचे डॉक्टर पदर घेतले लाज वाटते तिला काय बोलणार गवळण आहे का. आणि नटेश्वराला देखील नमन आहे. माझे मित्र माझे शाहीर माझे गुरुबंधू संतोष कलाकारांचं नाव राहिलं. सावन के झूलों ने मुझको बुलाया मैं परदेसी घर वापस आया. किती वाट पाशील राधे कुंजवनात राधे किती वाट पाशील राधे कुंजवनात किती आठवांचा पुरा माझी मनात. अगं किती आठवांचा पुरा माझी मनात. अणूच्या कणात हो
माझी व्यापून गेली पंच प्राणात राधा माझी व्यापून गेली पंच प्राणात
वर्षी पैसे एवढं पैसा आला पैसा. अरे एवढं वाव झाले वा पैसा आला पैसा. पैसे रे वा एवढं पैसे वाव झाले. सिद्धिविनायक रेल्वे प्रवासी योजना मंडळ कल्याण 200 रुपयाचं पारितोषिक. त्याप्रमाणे पैसा आले त्या बाजूला आता काय करू. श्री रवींद्र वरेकर गाव देवळे संगमेश्वर यांच्याकडे 200 रुपये आईच्या गणासाठी. थँक्यू सो मच. कुठला आईचा परत आता गौरव झाली मग शिवराज भाजे दादा आम्ही म्हणत असो. शिवराज भाजे दादा 500 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. शार्वी शैलेश भारे थँक्यू. एवढे अजून एवढे बरकत आहे. शार्वी शैलेश भारे कडून कैलासवासी कृष्णा भारे यांच्या स्मरणार्थ 500 रुपयाचं पारितोषिक. त्याप्रमाणे सोनू भारे यांच्याकडून सोनू भारे यांच्याकडून अभिषा शांतराम भारे यांच्याकडून 200 रुपये. त्याचप्रमाणे राजेश ढोकरे माऊली उद्योजक यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. माझ्याकडून तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी शुभेच्छा. धन्यवाद. आणि आपला सिद्धेश उद्देकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. आणि यानंतर जिव्हाळा भजन मंडळ डोंबिवली यांच्याकडून 250 रुपयाचं पारितोषिक. किशोर चव्हाण. धन्यवाद. आता भुवाने आम्हाला प्रश्न विचारला. परवा खेळवशात मला सांगितलं की प्रश्न बांधला तरी प्रश्न बदलला. आणि या ठिकाणी त्याने एक प्रश्न सांगितलाय. तो प्रश्न असा कळलाय की त्यांना तो वाचून दाखवायला पण लाज वाटते. ते टिंब बोलतात. आज साडी नाही घातली बुवांनी. संदेश शेडगे आमचे पाटील 200 रुपयाचे पारितोषिक. तर ते सांगतात टिंब सांगतात. प्रश्न कुठल्या करतात जशी बुवा हरकत नाही. माणसं आमची आहेत, तुम्ही आमच्या आहेत, काय त्रास नाही. आम्ही प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. या माझे वस्ताद प्रभाकर धनावडे यांच्या भाषणातून या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. सगळे ऐका. या विश्वात असा एक पुरुष होता मस्तीवान. त्याला 72 कोटी मुलांच्या भाषेत टिंब होते. समजून जावा काय तर सगळं समजून जावा. टिंब होते 72 कोटी. ते वाजायचं कोणी एवढं हरकत नाही. 72 कोटी तर 72 कोटी. शास्त्राची मस्करी करू नये. पण मुलांचा प्रश्न असला तर करणार काय. तर एका नवरीला लग्नासाठी मागणी घालायला गेला असता नवरीचे शारीरिक अवयव किती त्याप्रमाणे ते नवरा नवरीचे नाव काय होते. तर शाहीर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्या नवरीचं नाव नवरीचे शारीरिक अवयव 72,000 कोटी लवचिक अंगाचे होते. त्या मस्तवान नवऱ्याचे नाव कर्ण. नवऱ्याचं नाव कर्ण आणि त्या नवरीचे नाव उर्वशी. परंतु उर्वशी त्या मस्तवान कर्णाशी लग्न करायला स्वतःहून तयार नव्हती. परंतु आई बापा विना पोरका असलेला मस्तवान बळदंड असा कर्णाचा मनसुबा असा होता की मला लग्नाला नवरी बघायला ना माझी आई आहे ना माझा बाप आहे. तेव्हा मला बायको बघायला मीच शोधायला जातो आणि स्वर्गातील सुंदर अशा अप्सरेला म्हणजे उर्वशीलाच लग्नाची मागणी घालून तिला आपली नवरी बनवून दाखवतो. त्यासाठी तो तिला मागणी घालायला स्वतः स्वर्गात गेला. अर्थात तो नवरदेव म्हणजे कर्ण आणि ती बाई म्हणजे उर्वशी. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. बुवा तुम्ही इथे याल आणि म्हणाल तुमचा प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे की चूक आहे एवढं सांगायचं. पुढची शास्त्र सांगायचं नाही. तर मी तर काय आहे तुम्ही फक्त एवढं सांगायचं शास्त्र बरोबर आहे. हे शास्त्राला तुमच्या आजोबा लिहिलंय माझ्या आजोबा लिहिलंय ऋषी म्हणून लिहिलेलं आहे. त्याच्यात ते संदर्भ भेटतात ते आम्ही तुमच्या समोर सांगतो. आता माझा प्रश्न आपली आई या कलियुगामध्ये आपली आई मुलीच्या लग्नात अक्षता टाकायला तिला परमिशन आहे. तिला अलाउड आहे. मात्र आपल्या मुलाच्या लग्नात तिला अक्षता टाकायचा बहुमान नाही. मात्र बाहेर मुलाचं मानवात लग्न लागतंय त्याच वेळेला आतमध्ये घरदैवतावर किंवा कुळदैवतावरती अक्षता टाकायचा तिला मान आहे. हा शाप आणि वरदान तुम्ही तिला सांगायचं. आमच्या प्रश्नाचं उत्तर देवाधिकांच्या स्वयंवर नावाच्या ग्रंथात मिळेल. आता भाग गाऊया. ते कुठे
त्रिशा अजय मांडवकर यांच्यावर 200 रुपये आणि मधुकर सीताराम जोगळे यांच्यावर 200 रुपये पारितोषिक. त्याचप्रमाणे शांताराम धुमाळ मावळे यांच्यावर 100 रुपये पारितोषिक. फक्त मुकडा घालतोय नंतर एक गाणं घेतो स्पेशल आणि गाणं संपवतो. जोशी बुवा माय डिअर जोशी अरण्याला चारण मैदानी बुवा नुसत्या नको तवाता अरण्याला चारण मैदानी नुसत्या नको तवाता भाकड कथाया लई झाल्या जोशानो भाकड कथाया लई झाल्या शास्त्राला मी अर्धच गाणं गायला पुढचं गाणं ऐका. मी 12:20 आलो होतो. अरे मॉक वेळ आहे टाइम. या ठिकाणी रवींद्र सुरेश हवेरे याच फिल्म स्टार गाव मैत्री 11 या ग्रुप साठी कलापथकसाठी 201 रुपयाचा पारितोषिक कोरोना खाऊ काम. तर आता निवडणूक आहे. 5 ते 10 तारखेला आचारसंहिता लागणार आहे. आता कुणबी समाजावरती पूर्ण महाराष्ट्र लक्ष आहे. आमच्या हक्काचं आरक्षण घ्यायला तयार आहे. आमच्या कोकणात तसं काही घेणार नाही. निवडणूक आहे ही संधी. आमचे 6 तालुके रायगडमध्ये सिंधुदुर्गमध्ये 3 मतदारसंघ आमच्या जवळपास 6 आणि तिकडचे 7 इकडे जवळपास 6 ते 7 आमदार आमचे असायला पाहिजे. आमचे बहुजनांचे असायला पाहिजे. आणि आमचे आमदार किती आहेत अरे भाऊ आमचे आमदार किती आहेत हा आत्मपरीक्षणाचा भाग आहे आणि ही संधी आहे. आणि एवढं छान आमचं संघटन असून राजकीय दृष्ट्या आपण अवेर का नाही हे सांगण्यासाठी माझाही गाणं तुमच्या चरणाशी. हीच वेळ आहे. पुन्हा 5 वर्ष 365 गुणिले 5 आमच्या हक्काचं कुठे आहे आमच्या वाटेचं कुठे आहे हा प्रश्न 1947 ला भारत स्वतंत्र झाला. 1950 ला प्रजासत्ताक झाला आणि ती 50 नंतर 50 वर्षांची 24 जवळजवळ 75 वर्ष जे गणराज्य आहे जो आम्हाला अधिकार आमच्या बापांना आंबेडकर साहेबांनी दिला आणि त्याचा अजूनपर्यंत आम्ही दुसऱ्याच्या ताटाखालचं पिलो किती दिवस आम्ही
भीक मागणं आमच्या हक्काचं आहे, ते आपण ओरबाडून घेतलं पाहिजे. देणारा कोणी नाहीये, जे आपल्या हक्काचं आहे ते आपण ओरबडून घेतलं पाहिजे. जर आपली जमीन जरासा कोणी एक जर मळी कोणी घेतली तर आपण दिखाव पोवडा खातो आणि आपली एक पिढीचा प्रश्न आहे आणि आपण शांत आहे. म्हणून काय सांगतोय, ठेवून मातीशी मान पूर्वजांचा तो स्वाभिमान, ठेवून मातीशी मान पूर्वजांचा तो स्वाभिमान, नजर करारी रोखून त्यानं वाढवला सन्मान, स्वाभिमानात घडायचं, स्वाभिमानात घडायचं, कुणब्याच्या पोरानो आता लढायचं, कुणब्याच्या पोरानो आता लढायचं. वर्षभर लावला तो काय 2 एकर जमीन होती, भात कधीच पिकवली, नाचणी पिकवली, भातावळ आहे, कवळपोळ आहे, नांगरणी आहे, घेरणी आहे, लावणी आहे, कापणी आहे, झोंडी आहे, पूर्ण वर्षभर त्या खाण्यात राहिला तो भात त्या मातीची नांगरा दिला. किती पिढ्या काही करुड्या जपल्या होत्या परंपरा, लोणी पिया ही पिया महापुरुषा तू धुरंधरा,
गट गवळण दुसऱ्यांदाच मुंबई रंगमंचावर 16वी बारी असताना गायलेला आहे. शाहीर एवढी तुमचा सन्मान ठेवलेला आहे. त्याच्यानंतर प्रश्नपत्र झालंय, एक समाज प्रबोधन झालंय, एक प्रभावी झाले. बारी संपवल्या. 12:20 ला मी आलो होतो. 12:01 झाला मी बारी संपवतोय. जी झाली व्हिडिओ सेवा ती बरोबर घ्या. बोवा आता येतील. आपण नवरात्री बारी करणार मला माहिती आहे. नवरात्री काय करून जातात कुठे जोशी बोवा टप्प्यात नाही तर सांगा. तर बोवांना दुसऱ्या मध्ये शुभेच्छा देतो आणि बारीचं संपवतो. जय जय.